ताकती राख नव्याने साकते तुदे राग मराठी सदगुण ताकती राख नव्याने साकते तुदे ईश्वर की इच्छा है राज्य व्हावे ही श्रींची इच्छा साकते गाज भवानी माता हे राजे हे राजे जीर 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 राजे जोशू दागी दिशी घुमते छत्रपतीचा घोषू धडया संग्राम आज हळदे या मनघटी अभा हरड्या सुहारी शत्रूचा जन्मते पुन्हा आला हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे पार्वती पतये मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। शेर नहीं रहा, लेकिन शावा अभी भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध में सोचने की जुर्रत करे। हम शोर नहीं करते, सीधी शिकारी करते हैं। जय भवानी, जय शिवाजी। घुंघरू पहन के नाचते हैं हमारी मौत मराठों के लिए एक नया शिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन तू मरेगा तो ये तेरी सल्तनत मर जाएगी। हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है। हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है। पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा अब भी सब पे भारी है। बोला जय शिवाजी, जय भवानी। पार्वती पतये समय आ गया है, अब वार होगा। उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हराने वाले हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। पार्वती पतये झुकल्या वेदना झुकले सारे, छावा झुकला नाही। प्राण सोडला धर्मासाठी, पण धर्म सोडला नाही। आपल्यानेच गद्दारी केली, नाहीतर दम नव्हता या वाघाला पकडण्याचा। शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा। छत्रपती संभाजी महाराज की जय। ज्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं अशा गद्दारांनो, समोरून ताकद नव्हती आमच्या शिवाला, आमच्या संभाजीला पकडण्याची, म्हणून मागून वार केले। नाहीतर माझा वाघ तुमच्या चिंधड्या चिंधड्या केल्या असत्या। जय संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
बहुत बढिया, खूपच छान. चला, आपल्या येथील रामपूर येथील मुलांनी जे काही नाटिका सादर केलेली आहे छावा नावाची, तर खरोखर अतिशय अशी उल्लेखनीय त्यांनी सादर केलेली आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व उपस्थित झालेल्या सर्व बंधू भगिनींचे सुद्धा आभार. तर आज शिवजयंती, त्यानिमित्त इथं आपण एकत्रित आलेलो आहो. संपूर्ण महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतात नाही, संपूर्ण जगामध्ये जाणता राजाची आज जयंती साजरी होत आहे. अतिशय अभिमानाची बाब आहे की जे आमच्या महाराष्ट्राचे दैवत आहे. तर आता सर्वांना नम्र विनंती आहे, सर्व भाषणे झालेली आहे, कार्यक्रम संपन्न झालेला आहे, सर्व मुलांनी कार्यक्रम सादर केलेले आहे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम इथं संपला, आटोपला अशी मी जाहीर करत आहे. आणि एक महत्त्वाचं निवेदन, एक महत्त्वाची सूचना, प्रार्थना, विनंती करतो की छावा नावाचा चित्रपट आता प्रदर्शित झालेला आहे. तर हा चित्रपट सर्वांनी पाहावा आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव, गौरव, संभाजी महाराज यांचं कर्तृत्व सर्वांना पाहावं अशी आमची विनंती आहे, इच्छा आहे. तर चला, नक्की बघा. तर चला, ठीक आहे, बघूया आता पुढचा व्हिडिओ. धन्यवाद. मारतीदा, अरे लगा तरी तर म्हणलं एवढा मोठा कार्यक्रम जंक्शन तिकडे झाला. मारतीदा कुठं होती काय? गाडी घेऊन कुठं म्हणलं तिकडे एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज जयंती घेतली, नाटिका झाल्या, भाषणं झाले, म्हणलं संचालन करणारा माणूस दिसच नाही. म्हणलं कुठं गेला बा मारुतराव? कसं काय म्हणलं मारतीदा कुठं होते बा? गाडी घेऊन कुठे गेलते? काय सांगायला नाही का, हो ना, दोघे जण गेलतो ना मी आता. हो, छावा पिक्चर पाहिले. काही नाही, आपलं कसं थोडंसं काम होतं काही नाही. हो, हिची तब्येत नव्हती बरोबर म्हणून गेलो दवाखान्यात. जरा उशीर झाला आले. काही सांगू नका, शबन माहिती आहे ना मला का वहिनी सांगत नाही वाटते मला. पिक्चर पाहायला गेले म्हणे तुम्ही, मला का माहित नाही का? आले का मारती असं असते रे. एकटा लगा बाबा लगा मस्त लगा खुसखुस जातं बे. लगा सांगितलं नाही, माहिती नाही लगा आम्हाला कोणता पिक्चर पाहायला गेला, काय झालं. हे चबऱ्यावनाची संख्या आहे का नाही, बातच चबडते. हो ना, अरे पिक्चरही पाहिला, दवाखान्यात गेलो, दोन्ही काम होते म्हणून गेलो होतो ना. जाऊ दे ना बा, काय आपण पाहिला ना पिक्चर. किती खतरनाक पिक्चर आहे म्हणजे सांगून राहिले लोक. कसं काय मारती पिक्चर कसं आहे? म्हणजे मी सरळ सांगून देऊ म्हणजे जा तुम्ही तिकीट काढा पहा. म्हणजे सगळं फुकटाचं सांगणार आहो मी. मग स्वतः गेलं पाहिजे, स्वतः पाहिलं पाहिजे, मग समजते काय जलवा आहे. तर मग 130 कोटी रुपये खर्च करून पिक्चर बनवला पुढच्यानं, का मावलं नसन का तिच्या? काय पिक्चर म्हणते राजा माय नसं. शेवटचे तर अर्धा घंटा लढत माणूस येते बाहेर. मग इतका खतरनाक पिक्चर आहे. अरे बाबा, फायटिंग आणि तीन रे 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 हसा झप्प ना माणूस तिथं. अरे उभे राहून शिट्ट्या मारायचंच काम आहे. टाळ्या गजरान काय रे 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 मावलं असणार बा टॉकीज मध्ये. खरंच काय सुपर आहे नाही बाबा, रेकॉर्ड तोडले ना एका दिवशी 31 कोटी पहिल्याच दिवशी. मग बॉक्स ऑफिस ते खलासच केलं, उडलं बॉक्स ऑफिस. मग काय खतरनाक बिलकुल इन्कम सुरू आहे म्हणते, जबरदस्त. छावाचा बिलकुल माहोल जिकडे तिकडे पुऱ्या भारतात जगात जिकडे तिकडे माहोल. म्हणूनच मग आम्हाला उडेल नाही. तुम्ही गेले एकटे पाहून आले, मला उडेल असेल काय बिघडलं असतं? मी काय येत नव्हतं का? आता उद्या जा, परवा जा, सुट्टी नाही का? प्रगती नाही, सुट्टी आहे उद्या. जा ना, उद्या जा. जातो आम्ही, जातो दादा. बिलकुल नाही रे, भूषण दादा चालतं का? जातच आपल्याला नाही का मारती, जातो कडे आम्ही आता उद्या. आता आम्ही 5-6 जण. हो, बिलकुल 100% जातच आपल्याला आता. गाडी आपली घरचीच आहे, बिलकुल नो टेन्शन. बस आता याला सांगून देतो मी आता चेतनले, उद्याला का आपण सगळं पिक्चर पाहिले चालले जाऊ दे उद्याचं. सांगा रे, तिकीट तरी सापडते का? चला करते नाही का? जाऊ दे आपल्याला काय नाही का, जरासं मोठेपणा करावं लागेल. अरे जा ना तुम्ही सगळेजण पहा, काही काळजी करू नका. उद्या जा फक्त. प्रगतीना सुट्टी वाटते ना शाळेला तुमच्या. जा मग तुम्ही बिंदात जा. तिकीटचे पैसे मी देतले काळजी. अशा पिक्चरसाठी काय नाही करत मी. लागलेत मला मागा काय तुमच्या, पण उद्यासाठी. ठीक आहे, काढा तिकीट काढा आणि मला सांगा किती झाले. तर माहिती म्हणलं पैसे द्या तुले, खरंच देतो ना. तिकीटच नाही भेटत तर कुठचे पैसे येईल नाही का? होणार बा. उद्या तुम्हाला भेटली तिकीट तर बिलकुल पैसे मायकून आहे ना. तुम्हाला सांगून राहिलो मी देतो म्हणून. ते याचे देतो, त्याचे बंगरेशाचे देतो, जगण्याचे सरे बिलकुल. हे बा चिल्ले पाले सगळं चालले जा. ऑटोत जा, गाडीत जा, काय जा, पैसे मायकडे लागले. दिलदार झाला तुझा. रुपयाला काकरत नाही राजा मा. बरोबर, ठीक आहे ना. मग उद्या आता तिकीटचा आता फोन लावतो आम्ही, आता सेटिंग लावतो सगळी. ठीक आहे, मग तयार मारते उद्या. ओके. काय सांगा यायला किती हाऊसफुल आहे म्हणून आता. यायला तिकीट भेटते का उद्याची? हो बिलकुल, पैसे चिंताच करू नका तुम्ही. फक्त उद्यासाठी बरोबर. परवाची आपण जबाबदारी घेणार नाही. परवाची तिकीट भेटेल तर आपल्याला त्याचं काही घेणं नाही. उद्याची आपण पैसे देऊन देऊ तुम्हाला. उद्या जा, बिंदास पाहून या. ओके. गोष्ट काय म्हणते मला त्यानं अचानक फोन लावला नाही तर काही लावत नाही ते. हॅलो, बोला भूषण टोयकोटे, काय म्हणता? काही नाही म्हणलं लक्ष्मण भाऊ, निघाला का तुम्ही? सध्या हाय कुठं म्हणलं? काही नाही, आता धाब्यावर. बस आता घराकडे निघून राहिला होता. हो, सगळं बंद करणं सुरू आहे. हो, येऊन राहिला होता. कोण काय म्हणता? काही नाही, ते छावा पिक्चरच्या आपल्याला तिकीट घेऊन या म्हणलं. हो, 10 तिकीट घेऊन या. तिथं तुमच्या धाब्याच्या जवळ आहे ना ते. घेऊन या म्हणलं, घेऊन या टॉकीजवरून. मी दादा मामा कोणते काम आहे? तू कोणते काम आहे? उशीर झाला आता, मला उशीर होते घरी आले. आता नाही जमत म्हणलं ते. नंतर उद्या पाहिजे मी. नाही ना, आजच पाहिजे ना ते. बा लवकर तुम्ही आताच जा, तिथे ते जवळच आहे ना. एक चक्कर मारा, आमच्या फाडून ना तेवढे तिकीट. हो, 10 ना 10.
मग आणा म्हणजे काय, आणा म्हणजे पैसे नाही लागत का भाऊ? कोणाचे 10 कोण चाललं ते 10 जण कोण आहे म्हणलं? सगळे सगळे चिल्ले पाल्ले हे जगन्या संख्या हे सबन सबन बंगऱ्याच्या गिंगरे सबन 10 जण आम्ही आता लाऱ्याचे त्या मी हा अजून भानू आहे अजून चला मग 10 जण पकडून घ्या. 10 जण चिल्लर पार्टी. बरोबर ठीक आहे ना. हो पण मग पैशाचं कसं म्हणलं? पैसे कोण देईन द्यायचे? पैसे मारतीला देऊन राहिलो ना. मारतीला आता पिक्चर पाहून आला. हो आता आला तर ते म्हणे तुम्ही 10-15 जण जा म्हणे मी पैसे देऊन राहिलो म्हणे तिकीट घेऊन या. बरं मारते नंबर लावला वाटतं नाही? हो सर एकटे गेलते दोघं गेलते रे? बाबा दोघं गेलते ना बा. मग काय मस्त पिक्चर पाहून आले आम्हाला म्हणे बा पा म्हणे मस्त आहे म्हणे जा म्हणे पैसे देतो सगळं. आम्ही तर मारते कसं लय पुढे पण आपल्या नाही का? हो ना आपण तर अजून माहिती नाही सांगितले नाही इले. बरं ठीक आहे. बरं आणि तुम्ही जातो मी तिकडून चक्कर येता तिकडून येतो मग. बरं पैसे कोण मारते देते ना पण नक्की आहे ना? अरे पैसे काय देत नाही मारती तुम्ही नका काळजी करू त्यांना दिलं मी देईन माझ्यावरची पैसे काळजी नका करू म्हणलं मारती दाखवून तर कसे पैसे काढतो असं तसं आहे का म्हणलं कायले ते तुम्ही काही करा जमाना माझे पैसे लागतील बा सांगू राहिलो तुम्हाला. नाही ते मारते कसं गोय पडते वाटते तेवढं सोपं नाही ते. नाही तुम्ही काळजीच नका करू लक्ष्मी भाऊ तुम्ही फक्त तिकीट आणा महत्वाचं बस तेवढं आम्हाला आले की मला फोन करा ती घेतल्या म्हणून आत्ताच पैसे जातात त्याच्याकडे. मग काय हरकत नाही. ते तुम्ही तर काढताच म्हणा तसे हरकत सगळे पोट्टे काही वांधा नाही. मग मी जातो पाहतो मग काय पैसे नाही. हो ठीक आहे. जमलं बा भानू आता लक्ष्मण भाऊ म्हणे की मी जातो म्हणे आणि तिकडून घेऊन येतो म्हणे अर्ध्या पाऊन तास येतात ते आता कसं करा मग आता म्हणलं 2 जण अजून लागेल आपल्याला 10 जण म्हणलं मी 2 जण नाही का मला मा बुडेल घेऊन घ्या नाही का सांगा मग होऊन जाते. बरं हे बा माय बाबा समजा एक अजून एक हे बा जगन तू आबाजीला सांगून देतो काय म्हणजे मग बरोबर 10 जण होऊन जाते. घरी जाऊन तेवढं सांगून दे आणि अजून अर्ध्या पाऊन तासानं तुम्ही काय करा लक्ष्मण भाऊच्या घराकडे जाऊन पाहिजे आले की मग तिकीटा घेऊन इथंच जा मग इथं आपण चर्चा करू कसं जायचं काय करायचं सगळं मग ठरवून घेऊ. सांगतो मग आबाजीले हो ठीक आहे मग तिकडून लक्ष्मण भाऊच्या घरून इथं येतो मग आले की जमलं आता नाही का. मी काय म्हणलं सगळे जेव्हा खावायचे पैसे काढायचे आपण मारती जिंकून तेच म्हणलं आता तिकीटचे तर आता बस ते नेऊन देऊस तिकीट तिथं आणि दे बा पैसे जेव्हाचं बी म्हणत ते तर काढायच लागेल ना. मग गाडीचं भाडं बी डिझेल टाकतो म्हणतो गाडी आमची घेतो पण डिझेल तर टाक कमीत कमी आतापासूनच नका सगळे तुम्ही मनोरे रचू पहिले ते तिकीट येऊ द्या. चला आता घराकडे येऊ अजून इथं 1 तासानं. जगन कुठे गेला आता म्हणलं कार्यक्रम झाला तेपासून म्हणलं घरी नाही आला जेवण नाही काही नाही कुठे जाऊन बसले तुम्ही? अरे बाबा ते पिक्चरचं ते मारती झाला पिक्चर पाहून आम्हाला म्हणे तुम्ही जासान जा म्हणे उद्या आता मग ते आम्ही फोन लावला लक्ष्मण भाऊले आता ते तिकीट घेऊन येऊन राहिले तर आम्ही वाट पाहून राहिली द्यायची तर म्हणलं आमच्या कसं 10 तिकीट बनवलेले आहेत तर तुम्ही असं करा 2 आबाजी चालता का तुम्ही एक समजा अजून कधी आबाजी म्हणजे आम्ही समजा भरती कमी आमच्या इथनी 8 जण आहे 2 शिल्लक आमच्यापाशी. नाही ना बाबा उद्या काय जातं ते पिक्चर आपण तर काही जन्मात नाही पाहिलं आणि कुठं पिक्चर पाहतो बाबा. आम्ही उद्या तिकडे शेगावला चाललो पैदल आहे आमचं. आता आम्ही आता निघणार आहोत सकाळी झाकीत 4 वाजता. आता कसं 2-4 जण आम्ही आता चालले आपली डिगी. बापरे तुम्ही तिकडे शेगाव झाले का पैदल वारी बरं जा तुम्ही मग आता बाबा मग कसं चालता का तुम्ही मग 2 सीटा शिल्लक म्हणून विचारायला आलो. हो पण मी म्हणतो तुम्ही आता सांगता पिक्चरला चाललो कोणता पिक्चर पाहायला चालले तुम्ही? माहितच नाही आहे तुले छावा पिक्चर छत्रपती संभाजी महाराजचा. छावा म्हणजे छावाच होता रे छत्रपती संभाजी महाराज वाघाशी लढणारा सिंहाशी लढणारा अन्यायाची झुंज देणारा महिलेचं रक्षण करणारा आणि असा हा राजा 18 पगड जातीला घेऊन चालणारा असा हा राजा आपला त्याचा पिक्चर आला तर आम्ही तर जाणारच आहोत नक्कीच जाणार आहोत. मी तर म्हणतो जगाच्या पाठीवर एकच असा राजा असन छत्रपती शिवाजी महाराज की ज्याच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्माचे हिंदू मुस्लिम एकत्रितपणे त्याच्यासाठी प्राणाची आहुती देणारे लोक त्याच्यासाठी तयार होते आणि असा हा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आहे आणि खरोखर त्याचा चित्रपट आता प्रदर्शित झाला त्याच्या मुलाचा छावा पिक्चर संभाजी महाराजांचा तर खरोखर तुम्ही जा पाहिल्या. आता ते लक्ष्मण आले असाल तर तिकीट घेऊन घ्या अजून 2 जण सोबती करा. बरोबर जातो मग चालतं का चिंगडी तू चालतं का? मैशी येतो मग माय पकडून घे मग. पण ते पैसे किती लागते काय किती द्या लागते पैसे ते न्या लागेल ना मग पैसे देऊ का? ते मारती देऊ राहिले पैशाचा विषय नाही 10 नाही 20 जण 10 म्हणून तुम्ही पैसे ते देणार आहेत. असं आहे का? बरं पापा आता काय मारतीला काय लॉटरी लागली काय सांगा जा बा मग हो पापा आणा ते जा. अरे काय कसं काय म्हणलं काय झालं मग तिकीटचा मेळ लागला का म्हणलं चालले का उद्या मग? चाललो ना मग काय आता लक्ष्मण भाऊ आणून राहिला तिकीट आता आम्ही त्याचीच वाट पाहून राहिलो चाललो ना त्याच्या घराकडे अर्ध्या पाऊण तासाने येतो म्हणे 10 जण म्हणलं 10 जण 10 जण बिचार खुश झाले वाटते नाही का? पण आता कशी चिमून येते तिकून असं हो का 10 जण आहे का? बरं ठीक आहे 1-2 शिल्लक असलं तर काही वांधा नाही म्हणा. काढल्या मग 10 तिकीट नाही मग काय मग राहत आहेच ना आपल्याला तुम्ही आता पैसे देऊ लागले मग काय चला तसं हो का? बरोबर जा ना मग पहा मग ते आणले असं तिकीट आता लवकर मग पैसे घेऊन जा लागले तर म्हणजे कसं टेन्शन तर काम नाही कसं उद्याचं काम आताच करून टाका. चाललो ना तिकीट चाललो सर चल लवकर उशीर होईल का नाही का? चल ते पोट्टी उडाली तिकडे काय तुम्ही काही वा खूपच मजा घ्या आता काही त्याची आता मजा घ्यायची गरज होती का? आता हे तिकीट वगैरे मिळतील का त्यांना काही आपलं घ्या लागते मजा द्यायची आता पाहिजे अशी उली तोडं करूनच येणार आहेत ते पाहिजे गंमत पाहिजे आल्यावर द्यायची.
हो पण उद्याच नाही, पण परवा दिवशी कोणत्या दिवशी त्याला काय आता तेवढे पैसे खर्च केले तर काय बिघडलं असतं का? हा, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीनं पुरुषानं हा चित्रपट पाहण्याजोगता आहे. सगळ्यापर्यंत हा चित्रपट पोहोचावा असं आम्हाला वाटते. तेच आहे ना, मी काय दाखवणार नाही का? अरे म्हणलं अशा चित्रपटासाठी माणूस बा जरासा खर्चही करायला मागं पाहत नाही. मग इतिहासानं अन्याय केला अशा या माणसावर. कारण की छत्रपती संभाजी महाराजचं जे कार्य आहे, हा खरोखर असा राजा होईल का? हा बरोबर आहे, आज नाही उद्या नाही यायला मी दाखवीन, काही विषय नाही पैशाचा. पण याची गंमत घ्या लागते जरा. त्याला बरं वाटते. आता पाहिजे आल्यावर कशी त्याची कडू तोंड होती तर गंमत पाय. बाबा का धूम आहे का वेळेला का गर्दी? अरे बापा का मायला लेकरू भारी आहे ना बा. तिथं टॉकीज मध्ये जागा नाही ना बाबा. आणि 2 दिवसापासून बुकिंग आहे ना लोकांच्या 165 कोटी रुपये 5 दिवसांनी आले ना म्हणलं बॉक्स ऑफिस मध्ये. काय मामूली आहे का? काय म्हणते पिक्चर? तुम्हाला का तिकीट उद्याच्या उद्या भेटू राहिली का? म्हणजे तिकीट उद्या भेटली ना, मग आणणार का तुम्ही? आता भेटलीच नाही तर मी काय आणणार? मला तर जात होतं उद्या, माझी तयारी होती ना, पण मला नाही भेटली ना. आता बहुतेक आता परवा दिवशी किंवा मग त्याच्या परवा दिवशी भेटेल बा आपल्याला. म्हणे मग ते ऑनलाईन करून टाका म्हणे. बाबा मग आता मग काय काही नाही, उद्याचं काही नाही, मग जमत नाही का काही केलं तर? हा काय कसंही करून लय धूम आहे का? मलाच कुठे माहित होतं? मी गेलो तरी मला मिळालं बाबा. आपल्याला काहीच माहित नाही बाबा. 14 तारखेपासून का लस कठीण काम आहे म्हणलं, भयानक गर्दी आहे. आता पाहतो ना, मलाच तर जात होतं, पण आता पाहतो मी परवा दिवशी की आता ऑनलाईन करतो बुकिंग, मी जातो. तुम्ही उद्या काय मग परवा जा, रविवारी जा ना. उद्या म्हणे फुकट म्हणे मारती म्हणे. उद्या जर तिकीट भेटली असते ना, फुकट होतं आमचं. जाणं येणं हे ते सगळं बिलकुल तिकीट त्याच्याकडून काढलं असतं आम्ही. पण ते आता तुम्ही म्हणता तिकीटच नाही भेटले, आता फोनही नाही केला तुम्ही. झालं बरोबर आहे ना, बरोबर आहे. मारते आहे ना ते, काय सोपं आहे काय ते? मग बाबू गेट रे आपण हुशार आहे ती. त्याला बरोबर माहिती आहे ना, बरोबर आहे भेटत नाही म्हणून तर म्हणे तुम्हाला आपण खर्च करेन नसेल तर काही नाही. ते गेला गेम केला तुमचा, जा तुम्ही घराकडे, काही विषय नाही. परवा गिरवा पा नाही तर निघा. अरे भुजबळ आले का? तिकीट आणलं का म्हणलं? लक्ष्मी भाऊ आले का? काय तिकीट काय काय मग काय हाऊसफुल आहे म्हणे, फुल बिलकुल आहे बा, नंबरच नाही म्हणे. आणि काय आणतं म्हणे ते? नाही गोल्डन नाही ना कोणतं, काही काहीच नाही. बापरे, गोल्डन मध्ये बी नाही का? प्रीमियर नाही, पण गोल्डन मध्ये नाही दिला का? मग तेच नाही ना, प्रीमियर नाही, गोल्डन नाही, खालीच नाही ना सीटा. हाऊसफुल आहे म्हणते ना. मग काय लक्ष्मण भाऊ म्हणाले का मला माहितच नाही म्हणे इतकी धामधूम आहे म्हणून तिथं. झालं तरी तर वाटे मला डाऊट वाटेच ना मारतीचा. मला माहिती आहे त्यानं गेम केला म्हणून आपला. हे बा त्यानं आपल्याला चढून दिलं की म्हणे मी तुम्हाला पिक्चर दाखवतो, असं करतो. आणि त्याला 100% माहित होतं की बा यायला तिकीटच भेटत नाही, म्हणून तर उद्याचा दिवस निवडला त्यानं. परवाचे पैसे देते का ते? बाबा असं खरं मग माटी नाही हो आपल्याला म्हणे चला आपण किती हरिकलो वाटलं का? म्हणजे आता बरोबर आहे, त्याला माहित होतं तिकीट भेटत नाही म्हणून. आता काय करता? काय झालं मग आता राज्यांचा लाभ आपल्या कामाला काय का? काही सुचणं जरासं भुसणे काही ना काही जरासं करा नाही एखादी आयडिया कसं करावं. अरे आता काय तर काय राहिलं, तिकीटच नाही भेटते ना उद्याची. आता काही घेतो तू? मग सकाळी भेटते का? ते ऑनलाईन करा, कोणती करा, हाऊसफुल आहे म्हणे लक्ष्मण भाऊ म्हणे. झालं जाऊ दे, आता मोडलं ते, चला घराकडे जाऊ दे, काही मजा नाही राहिली. फोन आला म्हणा मुली, हो पाहू दे मला 1 मिनिट. झाबरू कोणा बोलतो रे भानू? अरे काय आले का म्हणलं, मारत राहतो, फोनही नाही उचलून राहिला बा. काय जेवायला बसला, कुठं गेला, काय गेला, घरी फोन ठेवून म्हणून तुला लावला बा. ते काय आता पिक्चर पाहून आला मस्त, आम्हाला गैरी दिली मस्त. आम्हाला म्हणे चला म्हणतो तुम्हाला फुकट दाखवतो म्हणे पिक्चर उद्याचा, तिकीटा काढा म्हणे, मी पैसे देतो म्हणे. तिकडे हाऊसफुल. आता आम्ही फोन लावला लक्ष्मण भाऊले तर आमची कशी गुगली घेतली जाईन, काय करता बा. आता ते काय आता लग्न झाल्यावर कसा मोठा माणूस झाला, आता ते आमच्या कशा मजा घेऊन राहिला. आता इथं आम्ही विचार करत बसलो, आता लोक मोठं हरी घालता आम्हाला, 10 जण जा म्हणे बा. आता इंका आम्ही लोक जमा झालो होतं, पोट्टी किट्टी आहे, पण आता कसं सगळं कुसात मोडलं आमचं, बिचार नाराज झालो आम्ही आता. अरे बाबा जाऊ दे ना मग. हे बा काही अडचण नाही तुम्हाला. म्या योगायोग हे बा 14 तारखेला 15 तिकिटा काढलेल्या आहे. म्हटलं बा मारुत राव त्याच्या घरच्या बाई असं तसं करून 15 जणांच्या हिशोबानं म्या तिकीट आधीच काढून घेतल्या, म्हणून तुम्हाला फोन लावला. मारुतरावला लावायचा तर तुम्हाला लावला, त्याचा लागला नाही तर म्हणून म्हणलं 15 जण कोणी बी पाहा तुम्ही या हिशोबानं. मग उद्याच आहे आपलं. गेलं म्हणा आता मारतीला भर पैसे. आता हॅलो झबरू मी काय म्हणतो, हे बा तू काही फक्त मार्केट फोन नको करू आता. ते कसं आम्हाला त्यानं म्हणजे चाट देते का नाही, पैसे बा मी भरणार. तर तू जे तिकीट काढले का नाही, ते पैसे पुरे वसूल करतो म्हणला आम्ही आता. मार्केटला जाऊन आता संकेत सांगून देतो म्हणला, काढल्या म्हणा आम्ही तिकीट, पैसे सोयला म्हणा, चाललं म्हणा उद्या यवतमाळ. मस्त जेवढं माटी जायची चांगली बसली डळ पुन्हा नाही का, आपल्याला तिकीट काढा नाही, मजा किती. बरं ठीक आहे, मी काही फोन नाही करत त्याला, तूच सांगून देतो मग. ये त्याला म्हणा ये डबल पाय म्हणा एक बाद. पाय मग कोण येते काय येते, गाडी गिडी करा आणि या मग. घ्या भाडं गिडं वसूल करून घ्या त्याच्यापासून गाडी गिडीचं. पुरंच वसूल करतो ना, थांब ना तू, पुरा खर्च काढतो त्याच्याकडून. आता येतो आम्ही, येतो म्हणलं ता घरी येईन बा. झाबरू तेच म्हणलं तयारी करून ठेव. बिलकुल या ना अजून. कोणी राहिले सुले सगळे घेऊन शांतारा भाऊ हे ते सगळे